राज्य में विधानसभा चुनाव से पहले मराठा आरक्षण के नेता मनोज जरांगे पाटिल अपनी योजना बनाने में जुट गए हैं। इसी तर्ज पर मंगलवार को पुणे में पुणे जिले की 21 विधानसभा सीटों पर चुनाव लड़ने को लेकर चर्चा की गई। इस चर्चा के बाद जरांगे ने मीडिया से बात की। इस दौरान उन्होंने राज्य सरकार और देवेंद्र फडणवीस पर निशाना साधा। फक्त मी आकडा सांगा ना, कारण ते लय मोठे आणि तुम्ही गेल्यावर येते मीडियावाले गेले चाबरे येते. त्या आधी बघत येत मीडिया आहे का नाही का, आणि मीडिया गेला की चिटकलेच मला, रातभर झोपून देत नाही ते मला, लय येते ते. त्याला लय कटाळा आलाय हो त्यांना, कारण ते सांगते मी मागे एकदा सांगितलं, जाऊ आज बी सांगतो, ते म्हणते लय खुशी आहे ते, एकाला पुढं आणताय म्हणे, एकाला संकेत आहे, मला गेल्या वेळेस आणलं म्हणे, यंदा मागं टाकलं, दुसराच आणला पुढं, असं करताय म्हणे, आमच्यातच दुखून देताय म्हणे. अरे लय तक्रारी बेकार आहेत. मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीचं कपाकप सांगणार आहे, तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्यांचेच लोक सांगतात ना, मी काय करतो काय नाही, ओबीसीला बी कसं हाताखाली धरतो, ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो, ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो, आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकटतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय, अशा ज्या कैकाडी समाजाचा एक, राजपूत समाजाचा आहे, आता वडर समाजात सुद्धा आरक्षणाचा त्यांचा एक प्रश्न आहे. मग असं ते ऑटोमॅटिक ते जे बसतो ना त्याला नादी लावतो, आणि ते म्हणे आमचा समाज संपून टाकतो. लिंगायत समाजाचे मोठमोठे नेते येऊन ते सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्यांनी. मराठ्यांबद्दलही त्यांना तसंच करायचं, जसं एका क्रांती मोर्चे 3 क्रांती मोर्चे केले त्यांनी, असंच त्यांना हे आंदोलन करायचं. पण आपण लय नमुने पाहिजे. हो, आपण फुटत नसतो, त्याच्या पैशाची गरज नाही मला, त्याच्या पदाची गरज नाही. तूच घेऊन येईन टकोऱ्यावर, तिकडे पद घेऊन येईन, नाही तिकडे दिवे घेऊन येईन.